नमस्कार मित्रांनो, सध्या तुम्ही टीव्हीवर किंवा मोबाईलवर सतत युद्ध, मिसाईल आणि बॉम्बस्फोटाच्या बातम्या पाहत असाल. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता अशा वळणावर आहे की जग एका तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे अशी भीती वाटते. पण तुमच्या मनात एक साधा प्रश्न नक्की येत असेल, अहो युद्ध तर आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर चाललंय, मग त्याचा माझ्याशी काय संबंध? माझ्या घरात तर शांतता आहे ना. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी सर्वात महत्वाचा आहे. कारण हे युद्ध जरी तिकडे सीमेवर रडलं जात असलं तरी याचा थेट फटका तुमच्या खिशाला, माझ्या खिशाला, मुलांच्या नोकरीला आणि तुमच्या स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडरला बसणार आहे. आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की 7 समुद्र पार होणार हे युद्ध भारतात महागाईचा भटका कसा उडवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण भारतातील भूमिका काय असेल यावरही बोलणार आहोत. कच्च्या तेलाचा भटका आणि तुमची महागाई. मित्रांनो, सर्वात पहिला आणि मोठा परिणाम म्हणजे कच्चे तेल. आपण भारतातून जे पेट्रोल आणि डिझेल वापरतो त्यापैकी 80% पेक्षा जास्त तेल आपण दुसऱ्या देशाकडून विकत घेत असतो आणि यातला मोठा वाटा येतो मध्य पूर्व देशातून. इराण हा जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देशांपैकी एक आहे. आता गणित नीट समजून घेऊया. या युद्धामुळे जर इराणवर निर्बंध लागले आणि तिथल्या तेल विहिरीवर हल्ले झाले तर जगात तेलाची कमतरता निर्माण होईल. त्यात भर घालवणारी गोष्ट म्हणजे होर्मुझची समुद्रधुनी हा एक अरुंद मार्ग आहे जिथून जगातील 20% तेल वाहतूक होते. जर इराणने हा रस्ता बंद केला तर काय होईल? पेट्रोल डिझेलचा दर आज जे पेट्रोल 100 ते 110 रुपयांना मिळतंय तेच कदाचित 200 ते 300 रुपयांवर जाऊ शकतं. जेव्हा डिझेल महाग होतं तेव्हा वाहतूक महाग होते, ट्रकचे भाडे वाढते, तुमच्या घरात येणारा भाजीपाला, दूध, धान्य, दही आणि अगदी साध्या सोयीची किंमतही वाढेल. म्हणजेच युद्ध तिकडे होतंय पण त्याची किंमत तुम्ही तुमच्या ताटातल्या अन्नातून मोजणार आहात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा पैसा आणि शेअर बाजार गुंतवणूक. तुम्ही बातम्यांमध्ये ऐकलं असेल की युद्धाची बातमी येतात सेनेक्स 500 ते 1000 पॉईंटने कोसळला. असं का होतं? कारण जगात जेव्हा युद्ध सुरू होतं तेव्हा गुंतवणूकदारांमध्ये भीती निर्माण होते. त्यांना वाटतं की आपला पैसा डुबू शकतो. मग ते काय करतात? ते शेअर विकून आपला पैसा काढून घेतात आणि सोन्यात किंवा अमेरिकन डॉलर मध्ये गुंतवणार. त्यामुळे सोन्याचे भाव गगनाला भिडतात. जर तुम्हाला लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोनं घ्यायचं असेल तर ते तुमच्या आवाक्याबाहेर जाऊ शकतं. जर तुम्ही म्युच्युअल फंड किंवा शेअर्स मध्ये तुमचे कष्टाचे पैसे लावले असतील तर ते तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ लाल झालेला दिसेल. तसेच भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत कमजोर झाला तर आपल्याला विदेशातून वस्तू मागवणे अजून महाग पडेल. म्हणजे पुन्हा एकदा महागाई. भारतीयांची सुरक्षा आणि नोकऱ्या. आता सर्वात खतरनाक मुद्दा आपली माणसं. तुम्हाला माहित आहे का, मध्य पूर्वेतील देशांमध्ये जसे की दुबई, सौदी, कतार, इराण, इस्रायल सुमारे 90 लाख भारतीय काम करतात. कुणी इंजिनियर आहे तर कुणी मजूर आहे, कुणी डॉक्टर आहे तर कुणी टॅक्सी ड्रायव्हर आहे. मग सुरक्षिततेचा प्रश्न. तिथे जर युद्ध भडकलं तर या 90 लाख भारतीयांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मग भारत सरकारला ऑपरेशन गंगा किंवा वंदे भारत यासारख्या मोठ्या मोहिमा राबवून आपल्या लोकांना विमानाने मायदेशी परत आणावे लागेल. हे लोक तिकडून मागून भारतात पैसे पाठवतात. भारत हा जगातील सर्वाधिक रेमिटन्स मिळवणारा देश आहे. जर या लोकांच्या नोकऱ्या गेल्या किंवा त्यांना परत यावे लागले तर भारताच्या तिजोरीवर मोठा ताण येईल आणि अनेक कुटुंबाचे उत्पन्न बंद होईल. भारताने भविष्यासाठी काही मोठी स्वप्ने पाहिली आहेत जी या युद्धामुळे धोक्यात येऊ शकतात. चबहार बंदर. भारताने इराणमध्ये हे बंदर विकसित करण्यासाठी करोडो रुपये खर्च केले. हे बंदर आपल्याला अफगाणिस्तान आणि रशियाशी जोडण्यासाठी खूप महत्वाचे आहे. युद्धामुळे हे बंदर आणि तिथली गुंतवणूक अडकून पडू शकते. IMES कॉरिडॉर. नुकताच G20 मध्ये एक मोठा मार्ग जाहीर झाला होता जो भारताला थेट युरोपशी जोडणार होता.
पण हा मार्ग इस्रायल मधून जातो, त्यामुळे तिथे युद्ध सुरू असल्यामुळे हा प्रकल्प कागदावर राहण्याची भीती भारतीयांना आहे. दुसरीकडे भारताची मोठी पंचायत होणार आहे, कारण अमेरिका आपला मोठा व्यापारी मित्र आहे. दुसरा, इस्रायल आपल्याला शेती संरक्षण क्षेत्रात मदत करत असतो. तिसरा, इराण आपल्याला तेल आणि रस्ता देतो. या तिघांच्या भांडणात कुणाची बाजू घ्यायची हे भारतासमोर सर्वात मोठं राजकीय आव्हान आहे. आता पुढे काय मित्रांनो, इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्ध म्हणजे काही साधी गोष्ट नाही. याचा परिणाम भारताच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचणार आहे. भारत सरकार सध्या खूप सावधान आहे. आपण रशियाकडून स्वस्त तेल घेण्याचा प्रयत्न करतो आणि आपला आपत्कालीन तेल साठा वापरण्याचे नियोजन करतोय. पण युद्ध जितके जास्त दिवस चालेल तितके जगण्याचे आणि विशेषतः आपल्यासारख्या विकसनशील देशाचे नुकसान जास्त होईल. आता मला तुम्ही सांगा, तुमच्या मते भारताने या युद्धात नक्की भूमिका कोणाची घेतली पाहिजे? आपण शांत राहून तटस्थ राहावे की आपल्या मित्रांची साथ द्यावी? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, घरच्यांना नक्की शेअर करा, कारण त्यांनाही हे परिणाम माहीत असणे गरजेचे आहे. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या विषयासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, धन्यवाद.